बाजरीची भाकरी म्हटले की आठवतं ते भरलेलं खारं वांग. तेच तर आज आपण बनवणार आहे. नमस्कार, मी तृप्ती टेस्टी ट्रीटमध्ये आपले स्वागत करीत आहे. तर आज आपण बनवणार आहे खारं वांग. तर रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी मध्यम आकाराची वांगी घेतलेली आहेत. वांग कोणतंही असो, फक्त मध्यम कोवळं असायला हवं. आता वांगी स्वच्छ धुवून चिरून घेऊ. वांगी चिरून झाली की पाण्यामध्ये ठेवायची, जेणेकरून ती काळी पडणार नाहीत. यानंतर आपल्याला वांगी भरण्यासाठी जे सारण लागणार आहे ते सारण तयार करून घेऊ. मध्यम आचेवर कढई ठेवलेली आहे. कढई चांगली तापली की 1 वाटी शेंगदाणे कडक भाजून घ्यायचे. शेंगदाणे कडक भाजून झाले की लगेचच अर्धी वाटी तीळ, 1 चमचा जिरे मंद आचेवर 2 ते 3 मिनिट भाजून घ्यायचे. तीळ आणि जिरे खमंग भाजून झाल्यानंतर कढईमध्ये अर्धा चमचा तेल घालून 2 ते 3 मिनिट सुकं खोबरं परतून घ्यायचं. खोबरे परतून किंवा भाजून घेतल्यामुळे भाजीला छान अशी चव येते. तर सर्व साहित्य भाजून झाल्यानंतर थंड करून घ्यायचं आणि मिक्सरला जाडसर बारीक करून घ्यायचं. तर सारणाची तयारी झाली की लगेचच फोडणीची तयारी करून घ्यायची. तर इथे आपण हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण यांची पेस्ट बनवून घेणार आहे. पेस्ट बनवून झाली की लगेचच वांगी भरायला घ्यायची. त्याआधी सारणामध्ये 1 चमचा हळद, तसेच चवीनुसार मीठ व गरजेनुसार पाणी घालून सारणाला मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला वांग्यामध्ये सारण व्यवस्थित भरता येईल. या ठिकाणी तुम्ही अर्धा चमचा तेलही वापरू शकता. सारण छान असे मिक्स करून झाल्यानंतर एक एक करून सर्व वांगी भरून घ्यायची. वांगी भरून झाली की लगेचच फोडणीला घ्यायचं. मंद आचेवर कढईमध्ये 2 चमचे तेल चांगले तापले की लगेचच 1 चमचा मोहरी चांगली तडतडली की लगेचच मिरची लसूण पेस्ट. आता याला 1 ते 2 मिनिट परतून घेऊ. पेस्ट लालसर रंगावर आली की लगेचच वांगी भरून राहिलेलं सारण टाकून घ्यायचं. सारण अर्धा ते 1 मिनिट परतून झाले की लगेचच भरलेली वांगी टाकायची. वांगी टाकून झाली की लगेचच अर्धा ग्लास कोमट पाणी घालून 10 मिनिटे शिजवून घेऊ. दहा मिनिटे झालेली आहेत. वांगी मस्त शिजलेली आहेत आणि मस्तही झालेली आहेत. तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.